रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत। सर्वसामान्यांसाठी देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रोजच्या वापराच्या वस्तू आता स्वस्त होणार आहे। मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत, औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत। राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, जुलै महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये या 50 वस्तूंच्या किमती आता स्वस्त होणार आहेत। यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर, दुधाच्या किमती, गॅसचे रेट, लाईट बिल, गोड तेल, साखर, सोन्यांच्या किमती यासोबत अजून उर्वरित 40 वस्तू आता स्वस्त होणार आहेत। परंतु या 50 वस्तूंच्या किमती किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून पाहायचं आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून गॅस मिळत नव्हता, तसे सोन्याची आयात निर्यात बंद होते। यासोबत जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेले होते। परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमधून सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आता ही बातमी म्हणजे 50 वस्तू आता प्रचंड स्वस्त होणार आहेत। मग ज्या 50 वस्तू स्वस्त होणार आहेत तर या 50 वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत बघा। मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता। त्यामुळे या युद्धाच्या दिवसांमध्ये विविध वस्तूंचे भाव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून वाढवण्यात आलेले होते। म्हणजेच या युद्धाच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांच्या खिशावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण आलेला होता। विचार करायला गेला तर या युद्धाच्या काळामध्ये गॅस मिळणं मुश्किल झालेलं होता। त्यामुळे गॅसचे रेट सुद्धा वाढवण्यात आलेले होते। यासोबत पेट्रोल डिझेल सुद्धा मिळणं मुश्किल झालेलं होता। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती सुद्धा वाढवण्यात आलेल्या होत्या। यासोबत रोज आपण ज्या दुधाचा चहा बनवतो त्या दुधाच्या किमती, यासोबत आपण चपाती आणि भाजीसाठी जे पण काय खाण्याचं तेल वापरतो तर त्या तेलाच्या किमती सुद्धा वाढवण्यात आलेल्या होत्या। यासोबत सोन्यांच्या किमती असतील, यासोबत आपले लाईट बिल सुद्धा वाढून येत होता। म्हणजेच युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये बसत होता। युद्धाच्या काळामध्ये प्रचंड महागाई झालेली होते, तर ती महागाई त्या युद्धाच्या दिवसापासून ते आजपर्यंत तशी ठेवण्यात आलेले होते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये जे पण काही युद्ध सुरू होता तर ते युद्ध आता संपून गेलेलं आहे। आता युद्ध संपून भरपूर दिवस उलटून गेलेला आहे आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठा सुद्धा उपलब्ध झालेला आहे। म्हणजेच आयात निर्यात सुरू झालेली होते। त्यामुळे या वस्तूंच्या किमती म्हणजेच 50 वस्तूंच्या किमती आता प्रचंड स्वस्त करण्यात येत आहेत। तर ज्या वस्तू स्वस्त करण्यात येत आहेत तर त्या 50हून अधिक आहेत। तर त्या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत आणि या वस्तू कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आता बघा मित्रांनो, तुमच्या खिशावरती जो मागच्या काही महिन्यांपासून ताण येत होता तर तुमच्या खिशाला कात्री लागत होते। म्हणजेच कोणते जरी वस्तू घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागत होता। परंतु इथून पुढे तुम्हाला आता विचार करण्याची गरज लागणार नाही, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या 50 वस्तूंची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। या 50 वस्तूंच्या यादीमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तू किती रुपयांनी आता स्वस्त होणार आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आता देण्यात आलेली आहे। म्हणजेच विचार करायला गेला तर मोदी साहेबांकडून सर्वसामान्य ग्राहकांसाठी हे एक मोठं गिफ्टच म्हणावं लागेल, कारण वर्षानुवर्ष वस्तूंच्या किमती वाढत चाललेल्या होत्या। परंतु आता इथून पुढे या 50 वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत। म्हणजेच सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि जे श्रीमंत नागरिक आहेत तर त्यांच्या इतर ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंच्या किमती आता प्रचंड वाढवण्यात येणार आहेत। म्हणजेच गोरगरीब जनतेला इथून पुढे महागाईचा फटका बसणार नाही। सर्वसामान्य ग्राहक आवश्यक असेल ती वस्तू आता विचार न करता खरेदी करू शकणार आहेत। म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब आणि फडणवीस साहेब यांनी युद्धाच्या काळामध्ये सरसकट सर्वांसाठी विविध वस्तूंचे भाव वाढवलेले होते। परंतु आता महागाईचा फटका आपल्याला बसत नाही, कारण युद्ध संपून आता भरपूर महिने उलटून गेलेले आहेत। त्यामुळे सर्व गोष्टी आता व्यवस्थित झालेल्या आहेत। त्यामुळे रोज वापरायच्या वस्तू या ठिकाणी स्वस्त होत आहेत। वस्तू आता स्वस्त दराने मिळत आहेत। त्यामुळे मोदी साहेबांचं कौतुक
मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, कारण गॅसचे रेट गगनाला भिडलेले होते. सर्वसामान्य ग्राहकांना गॅस खरेदी करणं परवडत नव्हतं. भरपूर ग्राहक गॅस जपून वापरत होते. खेड्यातील भरपूर ग्राहक असे होते की ते गॅस कमी वापरायचे आणि चुलीवरती स्वयंपाक मोठ्या प्रमाणामध्ये करत होते. परंतु चुलीवरती स्वयंपाक केल्यामुळे सर्वसामान्यांच्या ग्राहकांच्या डोळ्यामध्ये या चुलीचा धूर जात होता आणि चुलीचा धूर गेल्यामुळे त्यांना भविष्यामध्ये मोठमोठ्या आजारांचा सामना करावा लागणार होता. या गोष्टींचा विचार करून मोदी साहेब आणि फडणवीस साहेब यांनी गॅसचे रेट कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. तर मग मित्रांनो, गॅस किती रुपयांनी आता स्वस्त होणार आहेत याविषयी आपण माहिती पाहून घेऊयात. परंतु फक्त गॅस स्वस्त होणार नाही, तर या गॅस सोबत आपल्या प्रत्येक घरामध्ये 2 चाकी गाडी असते. त्या 2 चाकी गाडीला आपल्याला पेट्रोल हे 100% लागते. तर या पेट्रोलची किंमत आता स्वस्त होणार आहे. यासोबत आपण माणूस आहोत, म्हणजेच आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टींची आवश्यकता जास्तीत जास्त असते. त्यामुळे सरकारने खाद्यपदार्थांच्या किमती, किराण्याच्या वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर एकंदरीत आता आपण जास्त वेळ न घालवता या उर्वरित वस्तूंची यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. आता बघा, या ज्या 50 वस्तू स्वस्त होणार आहेत, तर या 50 वस्तूंपैकी पहिल्या 10 वस्तू सर्वसामान्यांच्या गरजेच्या आहेत. म्हणजेच या 50 वस्तूंपैकी 10 वस्तू रोज आपल्या घरामध्ये लागतात. या रोज वापरण्याच्या वस्तू आहेत. या वस्तू घेताना आपला हात थरथर कापत होता, परंतु इथून पुढे तुमचा हात थरथर कापणार नाही, तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार नाही आणि तुमच्या खिशाला कात्री सुद्धा लागणार नाही. कारण या 50 वस्तूंपैकी ज्या 10 वस्तू तुमच्या रोज वापरायच्या आहेत, तर या 10 वस्तू किती मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त होत आहेत आणि ज्या उर्वरित 40 वस्तू आहेत, तर त्या वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये आता स्वस्त होत आहेत. तर एकंदरीत आता आपण या 50 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे आणि आपण या 50 वस्तूंच्या किमती किती स्वस्त होत आहेत त्याची माहिती आता देत आहे. परंतु मित्रांनो, मोदी साहेबांनी अचानक या वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय का घेतलेला आहे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला असेल. म्हणजेच तुम्हाला वाटत असेल की याच्या मागे मोदी साहेबांचा काहीतरी फायदा असेल किंवा याच्या मागे काहीतरी राजकारण असेल. परंतु याचा आम्ही संपूर्ण अभ्यास केलेला आहे. यामध्ये कोणतेही राजकारण किंवा कोणत्याही नेत्याचा फायदा नाही. फक्त सर्वसामान्य जे नागरिक आहेत, म्हणजेच जे कमी उत्पन्न असणारे कुटुंब आहेत, तर त्यांना याचा फायदा झाला पाहिजे, त्यांचे जीवन सुधारले पाहिजे आणि त्यांच्या खिशावर ते महागाईचा ताण बसला नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून या 50 वस्तू आता स्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या 50 वस्तूंची यादी आता आपण सांगत आहोत. तर या 50 वस्तूंपैकी जी पहिली वस्तू आता स्वस्त होणार आहे, तर ती वस्तू म्हणजे दूध. बघा, प्रत्येक घरामध्ये दूध हे आवश्यक आहे, कारण घरामध्ये आपल्या वयस्कर आजी आजोबा असतात, आई वडील असतात. तर या सर्वांना एक वेळचं जेवण नसेल तरी पण चालू शकते, परंतु चहा पाहिजेच आणि तुम्हाला माहिती आहे की दुधाशिवाय चहा बनतच नाही. मग या दुधाच्या किमती किती स्वस्त होणार आहे ते आपण पाहून घेऊयात. तर बघा, अगोदर तुम्हाला 50 रुपये, 60 रुपये लिटर, 70 ते 80 रुपये लिटरपर्यंत दूध मिळत होता. म्हणजेच व्यापारी काय करत होते, जे व्यापारी होते तर ते व्यापारी शेतकरी बांधवांकडून 30 रुपये, 35 रुपये किंवा जास्तीत जास्त 40 रुपये लिटरने दूध विकत घेत होते आणि तेच दूध ग्राहकांना ते 70 ते 80 रुपये लिटरने विकत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत होता आणि जे सर्वसामान्य ग्राहक आहेत तर त्यांचा सुद्धा तोटा होत होता. याचाच विचार करून मोदी साहेबांनी एक भन्नाट आयडिया वापरलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि घेणाऱ्या ग्राहकांचा सुद्धा फायदा होणार आहे. बघा, शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळणार आहे आणि ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाही. म्हणजेच आता दुधाच्या किमती किती स्वस्त होणार आहेत आणि कशा स्वस्त होणार आहेत ते आपण पाहून घेऊयात. परंतु दुसरी वस्तू आता स्वस्त होणार आहेत, तर ती दुसरी वस्तू म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आयात निर्यात सुरू झालेली आहे. बघा, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये जे पण काही युद्ध सुरू होता, तर त्या युद्धाच्या काळामध्ये आयात निर्यात सुरू नव्हते. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड वाढलेले होते. परंतु इथून पुढे आता आयात निर्यात सुरू झालेली आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये या 50 वस्तूंपैकी या ठिकाणी गॅसचे रेट असतील, पेट्रोल डिझेलच्या किमती आता स्वस्त होणार आहेत. तर एकंदरीत किती स्वस्त होणार आहे ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये 2 चाकी गाडी असते. मग ती गाडी शाईन गाडी असेल, ज्युपिटर असेल, ॲक्टिवा असेल, स्कूटी असेल, कोणत्याही कंपनीची गाडी असेल, तर प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी असते आणि गाडी आहे म्हटलं तर त्याला पेट्रोल लागत असतं. शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर असतो, तर त्या ट्रॅक्टरसाठी डिझेल लागत असतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या किमती आता स्वस्त होणार आहेत. यासोबत मित्रांनो, जी पुढची वस्तू
वस्तू स्वस्त होणार आहे तर ती वस्तू म्हणजे गॅसचे रेट. बघा, युद्धाच्या काळामध्ये गॅसच्या किमती प्रचंड वाढलेल्या होत्या. युद्धाच्या काळामध्ये ब्लॅकने जरी गॅस घ्यायचा म्हटलं तर तो गॅस 1200 ते 1300 रुपयांना भेटत होता आणि जरी तुम्हाला असा गॅस म्हणजेच इमानदारीने गॅस घ्यायचा म्हटला तरी पण तो महाग भेटत होता. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर युद्ध संपलेलं आहे. युद्ध संपून आता भरपूर दिवस उलटलेले आहे. त्यामुळे गॅसची आयात निर्यात आता सुरू आहे. त्यामुळे गॅसच्या किमती सुद्धा आता प्रचंड स्वस्त होत आहे. मग या गॅसच्या किमती किती रुपयांनी स्वस्त होत आहेत हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, पुढची जी वस्तू स्वस्त होत आहे तर ती वस्तू म्हणजे सोनं. बघा, प्रत्येक महिला असेल, प्रत्येक पुरुष असेल तर प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या गळ्यामध्ये, आपल्या हातामध्ये सोनं असायला पाहिजे. परंतु तुम्हाला माहिती असेल, सोन्यांच्या किमती प्रचंड वाढलेल्या होत्या. सोन्याने सगळे रेकॉर्ड मोडलेले होते. सोनं प्रचंड महाग झालेलं होतं. परंतु आता तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही, कारण आयात निर्यात सुरू झालेली आहे आणि मोदी साहेबांनी सोन्याच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे सोन्यांच्या किमती आणि चांदींच्या किमती आता प्रचंड स्वस्त होणार आहेत. यासोबत मित्रांनो, जी पुढची वस्तू आता स्वस्त होणार आहेत तर ती पुढची जी वस्तू आहे तर ती वस्तू सर्वांच्या फायद्याची आहे. तर ती वस्तू म्हणजे खाद्यतेल. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये चपाती बनते, भाजी बनते, मग त्या चपातीला आणि भाजीला तेल हे वापरावंच लागतं. परंतु युद्धाच्या काळामध्ये तेलाच्या किमती प्रचंड वाढवण्यात आलेल्या होत्या. मोदी साहेबांनी तेल प्रचंड वाढवलेलं होतं. मुरली कंपनीचं तेल असेल, सूर्यफूल कंपनीचं तेल असेल, सोयाबीनचं तेल असेल, कारळ्याचं तेल असेल, म्हणजेच जे पण काय खाण्याचं तेल आहे तर त्या खाण्याच्या तेलाच्या किमती युद्धाच्या काळामध्ये प्रचंड वाढवलेल्या होत्या. परंतु आता युद्धाचा काळ संपून गेलेला आहे. त्यामुळे खाण्याचे जे तेल आहे तर त्या खाण्याच्या तेलाच्या किमती आता प्रचंड स्वस्त केल्या जात आहेत. यानंतर मित्रांनो, जी काय पुढची वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजे बघा साखर. बघा, साखर प्रत्येकाच्या घरामध्ये असते. चहा बनवण्यासाठी किंवा इतर काही वस्तू बनवायच्या असतील तर त्यासाठी साखर लागत असते. तर या साखराच्या किमती सुद्धा प्रचंड वाढलेल्या होत्या. परंतु आता साखरेच्या किमती सुद्धा कमी केल्या जात आहेत. यानंतर मित्रांनो, जी पुढची वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजे लाईट बिल. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये युद्धाच्या काळामध्ये लाईट बिल वाढवून येत होता. परंतु इथून पुढे आता लाईट बिल कमी येणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून MSEBीला असे काही आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला लाईट बिल कमी येणार आहे. बघा, जे अगोदरचे जुने मीटर होते तर ते मीटर काढायला सुरुवात केलेली आहे. भरपूर जिल्ह्यांमध्ये मीटर काढलेले आहेत आणि त्या जागी स्मार्ट मीटर लावलेले आहेत. स्मार्ट मीटर लावल्यामुळे आता तुम्हाला लाईट बिल प्रचंड कमी येणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अजून स्मार्ट मीटर लावलेले नसतील तर त्या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यामध्ये जास्तीत जास्त स्मार्ट मीटर लावण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबतच मित्रांनो, जी पुढची वस्तू स्वस्त होणार आहे तर ती पुढची वस्तू म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला किराणा लागत असतो. परंतु किराण्याच्या वस्तू प्रचंड महाग झालेल्या होत्या. युद्धाच्या काळामध्ये किराण्याची कोणती जरी वस्तू घ्यायची म्हटली तर ते आपल्याला महाग मिळत होते. परंतु इथून पुढे तुम्हाला किराण्याच्या वस्तू स्वस्त दराने मिळणार आहेत, कारण मोदी सरकारच्या माध्यमातून असे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला किराण्याच्या वस्तू स्वस्त मिळणार आहेत. बघा, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये आपल्या ज्या पण काय निर्मला सीतारामन आहे तर त्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये GSTचे स्लॅब कमी करण्यात आलेले होते. विचार करायला गेलं तर 18% GSTचा स्लॅब 12% आणण्यात आलेला होता. 12% स्लॅब 5% आणण्यात आलेला होता. म्हणजे सरकारने GST कमी केलेला होता. त्यावेळेस विविध वस्तूंच्या किमती स्वस्त झालेल्या होत्या. आता सुद्धा या ठिकाणी टॅक्स कमी केलेला आहे. त्यामुळे विविध वस्तूंच्या किमती स्वस्त होत आहेत. यासोबतच मित्रांनो, युद्धाच्या काळामध्ये या ठिकाणी प्रचंड महागाई वाढलेली होते, कारण विविध वस्तूंची आयात निर्यात बंद होते. त्यामुळे विविध वस्तूंच्या किमती वाढलेल्या होत्या. परंतु आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. आयात निर्यात सुरू झालेली आहे. त्यामुळे सर्व वस्तू आता स्वस्त होत आहेत. गॅसचे रेट, दुधाचे रेट असतील, सोन्यांचे किमती असतील, घरातील साबण असतील, कोलगेट असेल, ब्रश असेल, हळद असेल, मीठ असेल, खाण्याचं तेल असेल, यासोबत डोक्याला लावण्याचं तेल असेल, स्प्रे असेल, फ्रीज असेल, TV असेल, कूलर असेल, फॅन असेल, पत्रे असतील, घराच्या भिंती असतील, यासोबत विटा असतील, वाळू असतील, यासोबत लोखंड असेल, पात्र असेल, तर अशा सर्व गोष्टींच्या वस्तू म्हणजेच खाण्याच्या वस्तू असतील, चैनीच्या वस्तू असतील, रोज वापरायच्या वस्तू असेल, तर अशा सर्व वस्तूंच्या किमती या ठिकाणी GST कमी केल्यामुळे स्वस्त झालेल्या होत्या. आणि आता युद्ध संपून भरपूर दिवस उलटलेले आहेत. त्यामुळे युद्धाच्या काळामध्ये ज्या काही वस्तूंच्या किमती वाढवण्यात आलेल्या होत्या त्या वस्तूंच्या किमती आता कमी करण्यात आल्या.
आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही सर्वसामान्य ग्राहक असाल तर तुमचे जुलै महिन्यामध्ये आता लॉटरी लागत आहे. तुम्हाला जुलै महिन्यामध्ये या वस्तूंच्या किमती स्वस्त दराने आता तुम्हाला या वस्तू मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका.